बायको आता म्हणती मी सोडचिठ्ठी देणार नाही, मी तुम्हाला मोकळं का करू, मी तुम्हाला मोकळं करणार नाही, मी पण येत नाही म्हणे आणि तुम्हाला दुसरं लग्न पण करू देत नाही म्हणे. आता तिचं म्हणणं असं. बरं मग ती सोडचिठ्ठी देणार नाही तर नीट गुमानं माफी मागावी, नीट व्यवस्थित राहायचं असेल तर परत यावं की. सोडचिठ्ठी देत नाही, हे करत नाही. लेकरांकडं फोन द्या म्हणत होती, मी पण फोन दिलाच नाही, बोलूच देणार नाही तिला. कामावरती आलोय मी आता, माझी पण तब्येत बिघडली होती, पोटात सारखंच दुखत होतं माझ्या. मग दवाखाना वगैरे केला आणि मी इकडं आलोय कामावरती. त्रिशाजवळ आई आहे आमची, तिच्याजवळ राहते ती. बहिणीची मुलगी आहे, पुन्हा रोहन आर्यन आहे, ती खेळते बराबर. आणि काय म्हणते की मला त्रिशाशी बोलायचं आहे, फोन द्या. म्हटलं झोपले म्हटलं. आणि मग म्हटली आर्यनकडं किंवा रोहनकडं द्या म्हटलं. देणार नाही म्हटलं. आणि लेकरांनी पण म्हटलं आम्ही बोलणार नाही. मी बाहेर आवाज काढला मुद्दाम आणि म्हटलं आर्यन फोन घे म्हटलं, मम्मी बोलणार आहे. आर्यन म्हटलं मला नाही बोलायचं. तिनं ऐकलं आणि तिला म्हटलं मी कोर्टात ये म्हटलं आज, आणि काय आहे ते आपलं मिटवून टाकू म्हणलं सोडचिठ्ठी. तुझं जे काय आहे बाबा सामान दोमान काय दिलेलं जेवढं काय आहे ते घेऊन जा म्हणलं. नाही म्हणते मला सोडचिठ्ठी द्यायची नाही, तुम्हाला लग्न करायचं आहे ना दुसरं तर करू शकताय, पण मी सोडचिठ्ठी देणार नाही असं तिचं म्हणणं. बरं का बरं देणार नाही ती सोडचिठ्ठी, का बरं नाही द्यायची? वांगे बटाट्याचं ऐकते ना, ऐकली ना ती, ऐकून तर भांडणं केली ना ती. मग तिला मला मोकळं का बरं नाही करायचं? व्हिडिओ बघते ती, व्हिडिओ सगळं काय चाललंय काय. कालच्या व्हिडिओत लेकरं दिसले नाहीत तर विचारत होती, लेकरं दिसले नाहीत, कामावरती लेकरं घेऊन आलोय काय मी तिला व्हिडिओमध्ये दिसायला? कामावरूनच व्हिडिओ बनवला होता की तो पण कालचा. मग कसे दिसणार लेकरं? मला नाही राहायचं बाई तुझ्यासोबत, आता मला राहायचंच नाही. तू राह तिकडंच तुझ्या आईवडिलांकडं, वांगे बटाटे मी खात. मला बिलकुल राहायचं नाही आहे. आणि कसं आहे की बळजबरीनं कोणतं नातं ठेवायचं नसतं, त्यामुळं मला पण मोकळं व्हायचं आहे. सोडचिठ्ठी द्यायची म्हणजे द्यायची. आणि तुला कोर्टात यावं लागेल. ऐक, व्हिडिओ बघतीये मला माहीत आहे, तुला कोर्टात यावंच लागणार आणि यावून सगळं ते मिटवावंच लागणार. कारण मला राहायचं नाही आता, मला तुला माझ्या घरात येऊ पण द्यायची नाही आणि माझ्या लेकरांचा आणि तुझा पण संबंध ठेवायचाच नाही. त्यामुळं लेकरं पण विसरायचे आणि मला पण विसरायचं. एवढं सांभाळून करून कधी कामाला नाही पाठवलं, त्याचं मला तू हे मोबदला दिलेस की त्या बदल्यात मला हे मिळालं आहे की सतत भांडणं करणं, पुन्हा मध्ये मध्ये उलटं सुलटं बोलणं. लेकरांना सोडून जाती माहेरला तू निघून. मारलं होतं ना, बसायचं की साईडला कुठंतरी. असं तर जातेच की इकडं तिकडं बसाया गप्पा माराया, तिथं मारायच्या होत्या की गप्पा. किंवा पुढं जायचं, माझ्या बहिणीचं घर आहे तिथं जात असती सारखं, तिथं जायचं. तू तिथं जाऊन बसली असतीस तर तुला काय तिथं येऊन मारणार होतो काय मी? लेकरांना सोडून गेलीस ना, त्याच वेळेस तू आमच्या घरातून गेलीस, तुला परत एंट्री नाही आता. ऐकलंस काय? बघायलीस मला माहीत आहे व्हिडिओ. आता व्हिडिओ बघून तर तुला जास्त अजून काय म्हणतात त्याला, राग येत असेल, राग राग काय तर. मला ते दुसरं म्हणायचं होतं, तो शब्द आठवे ना. मी खुश आहे बघ, तुझ्याशिवाय पण मी एकदम खुश आहे. मस्तपैकी जेवलोय फिवलोय, पोरं पण मस्तपैकी खाल्लेत. काल खायला त्यांना मुलकाचं नेलतं, काल रविवार बाजारातनं खायला फियला भरपूर नेलतं लेकरांची पण काळजी करू नको. मस्तपैकी राहा बघ आता वांगे बटाट्याकडं. मी पण एक नंबर खुश आहे, एकदम झक्कासपैकी माझी लाईफ जगतोय बघ, किती आनंदी आहे मी. काय म्हटलं मग? ऐकलंच ना नीट? ऐकलंच असेल. सोडचिठ्ठी द्यायची, कोर्टात ये. तुम्ही म्हणत असाल मित्रांनो की मी सारखं सारखं इकडं तिकडं का बघतोय? कामावर आहे मी, नाहीतर माणूस पगारच द्यायचा नाही. बरोबर आहे का नाही? बिन पगाराचं काम करण्यापेक्षा इकडं तिकडं लक्ष देत बनवला व्हिडिओ.